मन मंदिरा गजर भक्तीचा. विठ्ठल पंतांना काल सांगितलं, बायको मुलं असताना कसा संन्यास घेतलास, कसा संन्यास घेतलास. आणि अर्जुनाची तयारीच होती. फक्त जसं विठ्ठल पंताची कापडं फाडली, भगवा वस्त्र द्यायचं, तसं पितांबर शेला काढायचा आणि भगवं द्यायचं. त्याने धनुष्य टाकलंच होतं, तो अरण्याकडे निघून गेला असता तपश्चर्या करण्याकरता. पण तसं नाही, लढ लढ. काय गंमत आहे, बरोबर आहे ना. हे सगळं झालं सांगून. आता सर्वसामान्य माणसं जी जमलेली आहे तिथे, मग तर ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य मला कळत नाही. श्रीहरीच्या दृष्टिकोनातून, संतांच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे सामान्य आहोत. मी काय जरा बोलता येतं नीट म्हणून तुमच्या पुढं बसलो आहे. वर बसलो आहे म्हणजे मी काय तुमच्या वरचा झालो असं नव्हे, तुम्हाला दिसावं म्हणून वर बसलो. याच्यापेक्षा काही जास्ती माझी योग्यता आहे असं कधीच मला वाटलं नाही. आणि दुसरी गोष्ट, मी काही बायको सोडलेली नाही. मला वाटत नाही इथे कोणी बायको सोडून आला आहे. म्हणजे घरी सोडून आला असाल काय, पण बायको कोणी सोडून इथे आला आहे. एखाद्याने सोडली असेल म्हणजे त्याला बायको मिळाली नसेल. जी माणसं मध्यम वय झाल्यानंतर आम्हाला म्हणतात लग्न करायचं नाही, त्यांना कोणी पसंतच केलं नाही, हे वर्म आहे त्यातलं. पण पसंत केलं नाही कसं म्हणायचं, नाही आय वॉज नॉट इंटरेस्टेड. बरं झालं, नाही इंटरेस्टेड, ते बरोबर झालं. आता या ज्ञानोबारायच्या वचनाला एक मी तुकाराम महाराजांचा अभंग तुमच्या पुढे ठेवतो आज. नव्हे गुरुदास्य संसारिया, नव्हे गुरुदास्य संसारिया, वैराग्य तरी भेणे कापे विषया, तैसे नाम नव्हे पंढरीराया, जया सायास न लगती, म्हणून गोड सर्व भावे, अंघोळी न लगे तोंड धुवावे, अर्थ चाड जीवे न लगे भ्यावे, संसारा म्हणून गोड सर्व भावे. कसा अभंग आहे बघा. आता अहो असा परमार्थ करतो कवठे, गुरुसेवा करावी लागते. अहो पोराबाळांच्या सेवेत आयुष्य जाते आणि तुमच्या सेवेला या कुठून. नाही, गुरुसेवा करावी याच्यात काही चुकीचं आहे अशातला भाग नाही आहे. बरं, एवढे सगळे जर गुरुसेवेला आले तर माझं काय होईल. सगळेजण म्हणतात आम्ही तुम्हाला गुरु मानतो. वर मानता एवढंच ठीक आहे. तुमची तब्येत बरी नसते, तुमचे पाय दाबायला येतो, जरा तुम्हाला पाणी लागलं. आता प्रत्येकाच्या हातात जर मी पाणी पिऊ लागलो तर मला पाणी खऱ्या अर्थाने पाजायची वेळ येईल. म्हणून संसारिकांनी जास्ती गुरुसेवेच्या भानगडीत पडू नये. आहे ते स्पष्ट मत माझं सांगतो, आणि तसंच आहे माझं. माझ्याकडे फक्त दोघं तिघं येतात, मोकळे आहेत बिचारे, त्यांना माझ्याकडे येऊन आनंद भेटतो. संसारात अगदी समर्थ आहेत. जे दोघं तिघं असतात जास्तीकडे कोणी जवळ येत नाही आणि येऊनही देत नाही. दर्शन घ्या, वा मोकळे, कसे काय, बरं आहे बरं आहे बरं आहे बरं ठीक आहे. जे दोघं तिघं आहेत ते आळीपाळीने येतात, राहतात, त्यांना आनंद आहे, मला आनंद आहे. संसारिकांनी, आणि तिथे त्यांची अडचण नाही म्हणून माझ्याकडे येतात, आणि अडचण असेल तेव्हा मी येऊनच देत नाही. यायचं नाही, माझं मी बघून घेईन. माझं म्हणणं कळलं का. हां, गुरुदास्य इतकं सोपं नाही. नाथाने गुरुसेवा केली, गुरुदास्य केलं, चटणी वाटली, आईच्या हाताखाली काम केलं, फक्त जनार्दन स्वामीची सेवा केली असं नव्हे. प्रसंग आला तर बडकाही गिळला, एका पैचा हिशोब लागत नव्हता तर रात्रभर जागले. माझं म्हणणं कळलं का.
इतकं सोपं नाही वाटतं तुम्हाला. म्हणून गुरुसेवेच्या भानगडीत नव्हे गुरुदास्य संसारिया. मग काय याचा अर्थ काय? जे इथे महिनाभर प्रवचन चालतात, सेवा म्हणजे ती नीट सेवन करा म्हणजे मला आनंद आहे. माणसांनी टाळ्या का वाजवल्या कळलं का? त्यांच्या डोक्यावरचं ओझं काढून टाकलं म्हणून टाळ्या. मी चांगलं सांगितलं म्हणून नव्हे. त्यांना वाटलं बरं झालं एका भानगडीतून तो सुटलो. नाही सगळ्या भानगडीतून सोडवण्याकरताच ही प्रवचन आहेत. नाही उगीच भानगड केली आहे, भानगड नाही. भानगड निर्माण केली आहे. संसार वाईट आहे, वाईट आहे. कुठे जाता सोडून? लग्न नाही केलं पण दुपारी 12 वाजता झोळी घेऊन फिरावंच लागतं ना. आणि कोणत्या तरी बाईच्या हातचीच भाकरी घ्यावी लागतं ना. आई भाकरी वाढा. मग त्यापेक्षा आपली घरची बाई असली तर काय वाईट आहे? भिक्षा मागता मागता सुद्धा केव्हा मन विचलित होईल सांगता येत नाही. भले भले संन्याशी खड्ड्यात गेले. भले भले एक नाही, भले भले नाही का? आणि आपण जर मागचा परमार्थ बघितला, कर्मकांड बघितलं, तर सगळा परमार्थ वरची अप्सरा मिळण्याकरताच आहे. काय परमार्थाचा संबंध आहे त्याच्यात? परमार्थाचा संबंध काय आहे? काही संबंध नाही. स्वर्गलोक मिळावा हेच आहे. म्हणजे इथला संसार सोडायचा आणि तिथला मागायचा. कळलं? म्हणजे खेड्यातली बायको होती ती अन्नाडी होती म्हणून मुंबईची केली फॅशनेबल. नऊवारीवाली सोडली आणि फ्रॉकवाली केली. मला कळतं तसं मी सांगितलं. तसं इथली सोडली आणि स्वर्गातली अप्सरा. मग तिचं काय सांगावं? काय कशाकरता परमार्थ? हे म्हणले काही करू नकोस, गुरुसेवा वगैरे काही करू नकोस. गुरु सांगतो ते सेवन करणं हीच गुरुची सेवा. काय वारकरी होणं म्हणजे खऱ्या अर्थाने गुरुसेवेला सुरुवात होणं. सांगितलेलं सेवन करणं. मांस खाऊ नकोस, दारू पिऊ नकोस, जुगार खेळू नकोस, परस्थिर खुणी माते समान. माणूस आहेस तू, मला कळतं. स्त्रीचं पुरुषाकडे मन जातं, पुरुषाचं स्त्रीकडे मन जातं. हा जीव स्वभाव आहे, त्याच्यात काही चुकलं असं नव्हे. हो, मला 16,108 आहेत, तुला 10-12 आहेत. शेवटी 16,108 पुरलं नाहीत म्हणून एका अस्वलनीशी लग्न केलं. काय लीला आघात आहे हो. कृष्ण चरित्र हे आघातच आहे. आता मला सांगा, त्या अस्वलनीशी लग्न करावं काय? ती पसंत पडावी आणि नाही, त्या अस्वलनीशी लग्न केलं नाही, तिच्या भक्तीला बोलले. तिच्या ठिकाणी जी भक्ती होती, कशाला बोलले? तिच्या भक्तीला. मग भक्तीला बोलल्यानंतर ती अस्वली नाही का माणूस आहे याचा विचार केला नाही, तिच्याशी लग्न केलं. आता हा कृष्ण तुम्ही कसा कोष्टकात बसवणार? आणि शेवटी सांगू का, परब्रह्म सत्ता आहे ती कोणत्याच कोष्टकात बसत नाही. कोणत्याच गणितामध्ये त्याचं उत्तर मिळत नाही. कोणतंही शास्त्र तिथे गेल्यानंतर संपलत. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, इंद्रिया कीर दोगे काय होईल? मग आता मला सांगा, संसारिकच ना? तुम्ही यादी बघा ना. कृष्ण संसारिक, अर्जुन संसारिक, पांडव संसारिक, सगळे संसारिकच. राम संसारिकच. विठ्ठल, हो विठ्ठलाचा संसार तर केवढा मोठा. अरे बाबा 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 बाबा, अरे बापरे 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 बापरे, केवढा विठ्ठलाचा संसार. बिगर संसाराचा आहे का तो? काय संसार? त्याचा संसार निघतो आषाढीत तेव्हा बघा. काय संसार त्याचा, काय संसार. मग टाकलाय त्यांनी, या रे लहान थोर,
या रे लहान थोर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, करावा विचार रावा, न लगे चिंता कवणासी, या रे लहान थोर, या रे लहान थोर. या रे या, कसे या या या, संसारिक आहात या. काय केलं या मधल्या लोकांनी? स्वतः तर संसारातून बाहेर पडले नाहीत, पण संसाराचं ओझं निंदा करत बसले. संतांनी हे बघा, संसार वाईट केव्हा आहे? जेव्हा तुम्ही मर्यादा उल्लंघन केली तर वाईट आहे, पण मर्यादेत राहून केलं तर उत्कृष्टच आहे. सर्व आश्रमामध्ये श्रेष्ठ ग्रस्ताश्रम असं म्हटलं आहे. काशी, मथुरा, गोकुळ, वृंदावन, तिथल्या धर्मशाळा मुंबईच्या व्यापाऱ्यांच्या पैशावर चाललेल्या आहेत. बरोबर आहे ना? म्हणून तो पैसा कसा आला आपल्याला विचार करायचं कारण नाही, पण इथूनच जातो ना. का उगाच फुकट धर्मशाळा चालतात तिथे? रोज अन्नसत्र चालू आहे. आज अमक्या शेठजीचं, उद्या तमक्या शेठजी, त्या दिवशी ते येतात वर्षातून एकदा. तीर्थयात्रा घडते, अन्नदान घडतं. मग मला सांगा जमतं का? हां, त्यांची पंगत यायच्या अगोदर पत्र पाठवावं लागतं. शेठजी तुमची पंगत आहे, आपण येणारच, तरी पण आपल्याला आमंत्रण देणं आमचं काम आहे. हा संसार करावा लागतोच का नाही? उद्या किती माणसं येतील रे बंडोपंता? म्हणायला महाराज उद्या सांगता येत नाही, पण गर्दी जास्ती दिसते. मग तेवढं सांग शेठजींना, तेवढं आलं पाहिजे सामान. जरा जास्तीच सांग. एका दिवस कोण नाही आलं तर आपल्याजवळ पाहिजे ना. माझं बोलणं कळलं का? याला संसार म्हणतात. अहो, साठवून ठेवलं, संचय करणं नामे संसार नाही. संसार ठीक आहे, बायका मुलाला खायला घालत नसेल, पण लोकांना देण्याकरता तरी संसार मांडावा लागतो ना. इतकं सोपं नाही आहे. म्हणून गुरुदास्य संसारिका करता नाही, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की सगळं सोडून गुरुच्या मागे लागू नये. गुरूने ज्ञान दिलंय त्याची आवर्तनं करावीत, आणि ती केल्यानंतर संसारात राहून परमार्थ होतो. अहो ते हे बघा, एक मर्यादा टाकून घेणं आणि तसं वागणं हा सुद्धा परमार्थच आहे. माझं म्हणणं कळलं का? एक मर्यादेशील जीवन जगणं. काय एकादशी म्हणजे काही विशेष आहे त्याच्यातलं असं काही आहे असं मला वाटत नाही, पण माझ्या दृष्टिकोनातून सांगतो. काहीतरी खातोच ना, पण रोज खातो ते त्या दिवशी मनात आलं तरी न खाणं, कुठेतरी मनाला आवर घालण्याची सवय घालणं नामे एकादशी. जास्ती एवढं त्याचा भाव वाढवायची गरज काय? आमची एकादशी काय? आमचा शनिवार, आमचा सोमवार. काल सोमवार झाला, श्रावणी सोमवार माणसाने सुरू केले. काय एकाने मला विचारलं, काय श्रावणी सोमवार करता का नाही? तुमचा सोमवार आहे का नाही? म्हटलं तुला कोणी सांगितलं माझा मंगळवार आहे? तुझा सोमवार, माझाही सोमवार. तुझ्याकरता सोमवार आहे आणि माझ्याकरता काय बुधवार आहे का? ते म्हणले महाराज तुम्ही काही बोलता. काय बोलतो काय? मी गुरुवार बोलू तुझ्याकरता? आमची आपली एकादशी साबुदाण्याची खिचडी, वऱ्याचं, ते एकमात्र आहे. ते पोटाला जमतच नाही. जमत नाही तरी तेच खायचं आहे. धरले ना आता. माझं म्हणणं कळलं का? मन इकडे तिकडे विचलित होऊन द्यायचं नाही. प्रकृतीला जमो न जाणून दुसऱ्या दिवशी 100% त्रास होतोच मला. जर पोटात काहीतरी घालायला पाहिजे ना, तर वरीचा भात, ते शेंगदाण्याची आमटी किंवा ती खिचडी, अरे 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 एवढं म्हटलं की ते पोटात गेलं की ते आपलं काम करतं. त्रास होतोच. त्रास होणार आहे हे जाणून खायचं, पण सोडायची नाही एकादशी. आज एक धरलं आहे. माझं म्हणणं कळलं का? त्या दिवशी सगळ्याला मर्यादा टाकणं नामे संसार सोडणं.
नीट लक्षात घ्या, तुकाराम महाराजांनी नव्हे गुरुदास्य संसारिया. पुढे जाऊ. वैराग्य तरी भेणे कापे विषया. जेवढे माणसं वैराग्य धरतो म्हणतात ना, तेवढं बाई समोर आली की कापायला लागतं. जरा लांब असावा. का? काय झालं? काय झालं काय तुला? हां, आम्हाला बायका वाढायला नको. मग काय, कशातून आलास? कोणाच्या पोटातून आलास? हां, माझं म्हणणं कळलं का? साधू संतांनी असं कधी केलं का हो? ज्ञानोबाराजवळ मुक्ताबाई होती, जनाबाई होती, अनेक स्त्रिया येत होत्या, जात होत्या, बसवत होत्या. नामदेवरायाच्या घरातच जनाबाई राहत होती. तरी असं काही कुणी काही आक्षेप घेतला नाही. लक्ष्मण रेखा आखलेली आहे. हेच वैराग्य. नाही तर ह्यांचं वैराग्य असं आहे, विषय दिसला की पळालाच. काय हो, आज एकादशी आहे ना, नाही म्हणला ते बटाटा वडा इतका सुंदर दिसतोय, म्हणला जाऊ द्या, एकादशीला आपण बटाटे खातोच ना. एकादशीला बटाटे खातोच ना. हां, तर आता मी काय केलं म्हणला, ते वरचं जे कोर होतं ना चण्याचे डाळे, तेवढं काढून टाकलं, आटलं खाल्लं. बरं, धन्यवाद 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 धन्यवाद. म्हणजे एकादशीला बटाटा कसा खावा हे मी तुम्हाला शिकवतो आहे. अर्थात मी खाल्लेला नाही, पण वैराग्य तरी भेणे काम काय, क्रोध काय, लोभ काय, दंभ काय, मत्सर काय. रे कुठे सुटला कोणाला? आपली प्रवचनं म्हणजे प्रवचन नसतात, मजा असते. आमचे महेश म्हणतात आनंद. तुझं काय? इथे कोण तत्ववेत्ता आहे? आम्ही तत्व नाही, तत्ववेत्ताही नाही. आपले संसारिक माणसं, माझ्या पुढे बसलेले सगळे संसारिक आहेत, त्यांना आवडेल त्या गोष्टी सांगायच्या. मन मंदिरा गजर भक्तीचा.